नमस्कार मित्रांनो, कमी आजच्या भागामध्ये आपण पाहत असतो. इकडे एंगेजमेंटसाठी ऋषी आल्यानंतर अचानक आई त्याच्याकडे जाते, बोलते, ऋषी कुठे गेला होतास तू? तेवढ्यातच नयनतारा मॅडमना बाजूला सारून अनिका ऋषीला सगळ्यांसमोर घट्ट मिठी मारते, बोलतो, अगं अरे कुठं गेला होता क्रिश तू? मला न सांगता कुठेही जायचं नाहीस. तेवढ्यातच इकडे ह्यांची एंगेजमेंटची तयारी चालू असताना अन्नपूर्णा आजी बोलस, काय चालले तुमचं? कशाला एवढी गडबड करताय? मुहूर्त पाहिले ना आपण. असं म्हणल्यानंतर कामिनी बोलत असते, नाही नाही आता मुहूर्त वगैरे जाऊन दे, आपण आता पटकन एंगेजमेंट उरकून घेऊया. असं बोलल्यानंतर ऋषी बोलतो, ठीक आहे एंगेजमेंट तर करूयाच आपण, पण तुम्ही सगळे जरा खाली बसा, मला तुमच्या सगळ्यांबरोबर एक गेम खेळायचा आहे. असं बोलून सगळ्यांना तो खाली खुर्चीवरती बसवतो. ऋषीनंतर अनिकाला वरती स्टेजवरती घेऊन येतो आणि अनिकाला बोलतो, अनिका सांग मला तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे, किती प्रेम करतेस तू माझ्यावरती? असं बोलल्यानंतर अनिका म्हणते, क्रिश हे काय विचारतेस? मी तुझ्यावरती खूप 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 प्रेम करते, इतकं प्रेम करते की मी तुझ्यासाठी काहीही करायचं आहे, तू काहीही सांग मला. असं म्हणल्यानंतर ऋषी बोलतो, हो का, मग तुला सांगू का अनिका, आपण ज्याच्यावरती प्रेम करतो त्याच्याशी आपण सगळं खरं 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 बोलतो, हे बरोबर आहे का? विचार तू ग्रॅनीजीला तुझ्या. त्यावरती अनिका बोलते, हो बरोबर आहे, आपण ज्याच्यावरती प्रेम करतो त्याच्याशी आपण सगळं खरं बोलतो. असं म्हणल्यानंतर ऋषी बोलतो, हो का, मग कामिनी आजी तुम्ही जरा यावरती स्टेजवरती, आता पुढचा रोल तुमचाही आहे. असं करून कामिलाही वरती स्टेजवरती बोलतो. नंतर ऋषी बोलतो, एक काम करा अनिका, तू ना तुझ्या कामिनी आजीच्या डोक्यावरती हात ठेवून सांग की तू जे काही बोलणार आहेस ते सगळं खरं बोलणार आहे. तर यावरती अनिका बोलते, हो मी ना माझ्या कामिनी आजीच्या ग्रॅनीच्या डोक्यावर हात ठेवते आणि बोलते, मी जे काही बोलणार आहे ते सगळं खरं बोलणार, मी जर काही खोटं बोलली तर माझ्या आजीची इथंच डेथ होईल. असं म्हणून तर सगळे हसायला लागतात. तेवढ्यातच कामिनी डोक्यावर हात काढून बोलते, काय करायचं, माझी नात जराशी अल्लड आहे, तिला कळतच नाही काय बोलायचं काय नाही ते, असं बोलत असते. तेवढ्यातच आपण पाहतो का इकडे अन्नपूर्णा आजी थोड्याशा टेन्शनमध्ये असतात. हे काय चाललं आहे नक्की, ह्यांचा नक्की विषय काय चालला आहे हे काही समजत नसतं. तेवढ्यातच आता काय होतं माहिती आहे का, इकडे आता आपला हिरो बोलतो, म्हणजे आपला ऋषी बोलतो, ठीक आहे आता इथून पुढचं जे काय बोलायचं असेल तर आता आपण काय करायचं सांगू का, आता एक स्पेशल आपल्या इकडे गेस्ट येणार आहे आणि गेस्टचं आपण टाळ्या वाजून स्वागत करूया. असं बोलून सगळ्यांना टाळ्या वाजवायला लावतो ऋषी. तेवढ्यातच काय होतं पाहतो तर काय गेस्ट म्हणून कोण आलेलं असतं, कमळी आणि चरण आलं असतं. त्यावर आता ऋषी बोलतो कमळीला, कमळी स्टेज यूज युअर्स, आता तू येऊन इथे बोल. असं बोलल्यानंतर कमळी आतमध्ये येते आणि चरणला सगळ्यांसमोर असा धक्का देऊन खाली पाडते. चरणला बोलते, आता तुझं तू तोंड उघड, पटकन सगळ्यांना सांग काय आहे ते खरं. ऋषी बोलत असतो, कमळी आणि चरण आता तुम्ही दोघे चालू करा, ज्या बोलाय कुणाला काय खरं बोलायचं असेल ते. कमळी आता चरणवरती खूप चिडलेली असते आणि चरणला बोलत असते, तुला जर शिक्षा कमी पाहिजे असेल आणि पोलिसांच्या तुरुंगात जायचं नसेल तर पटपट घडाघडा बोल, तू काय केलेस ते. आता चरण बोलायच्या आधीच कामिनी ना उलटा दंगा करायला सुरुवात करते. कामिनी बोलते, ए कोण आहेस, काय रे कोण आहेस तू, ह्याला तर मी ओळखत पण नाही, काय गं कमळी काय चाललं तुझं, आणि हे काय कोणाला पण आणशील, काय पण सांगायला लावशील, तुला बघवत नाही का माझ्या अनिकाचं ऋषीची एंगेजमेंट चाललेली, कशासाठी गं तू करतेस तू. असं करून ना उलट चरणला धरून ते हाकलून लावायचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच कमी चरणला थांबवते आणि चरणला बोलते, हीच वेळ आहे तुझ्याकडं, आत्ता काय असेल ते पटकन खरं बोलायचंच, नाही तर मग तुझी काय अवस्था होईल तुला सांगता येणार नाही. असं चरणला बोलल्यानंतर आता चरणला कळायला होतं की कमळी काय आपल्याला सुट्टी देत नाही. चरण मात्र डायरेक्ट प्राजूकडे जातो आणि हात जोडून माफी मागायला लागतो. प्राजक्ता मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली. नयनतारा तिथे चरणला बघून अक्षरशः खुर्चीवरतीच बसलेली असते. नयनतारा बोलतो, मॅडम खरंच मला माफ करा, मी खूप मोठी चुकी केली आहे, मी चुकी काय पाप केलं आहे, पण मी आता खरंच मी सुधारणार आहे, मला पोलिसांमध्ये देऊ नका, खरं सांगू का, मला खरंच पोलिसांमध्ये देऊ नका, मला माफ करा, मी अशी परत कधीच चुकी करणार नाही. असं चरण हात जोडून माफी मागत असतो. आता अनिका मात्र पूर्णपणे भिली आहे. चरण आता सगळं सांगतोय काय, आणि चरणनं सांगायला सुरुवात केली. चरणनं सांगितलं, मी अनिकाचा मित्र आहे आणि अनिका मला पैसे देत होती म्हणून मी सगळं करत होतो, कमळीचा बदला घेण्यासाठी सांगितलं होतं तिला, म्हणूनच तिच्या कॉलेजमध्ये तिच्या बॅगमध्ये ड्रग्ज ठेवले. त्यानंतर ते सगळं प्राजक्ताला कळाल्यानंतर प्राजक्तानं सगळ्यांसमोर मला कानाखाली मारली, म्हणूनच तो बदला घेण्यासाठी मी काय केलं, प्राजक्तावरती तिला कोल्ड्रिंक्समधून ते ड्रग्ज दिले आणि तिला बेशुद्ध करून तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्येच मी तिचा व्हिडिओ काढला. आणि काय झालं होतं, काही कारणाने कामिनी मॅडम मला भेटले असता कामिनी मॅडमने माझा मोबाईल आणि त्यांचा मोबाईल एक्सचेंज झाला होता आणि त्यांनी माझ्या मोबाईलमधला व्हिडिओ हा चोरून घेतला आणि तोच व्हिडिओ नयनतारा मॅडमना
पाठवून त्या त्यांना ब्लॅकमेल करत होत्या आणि अनिका आणि ऋषीचं लग्नासाठी फोर्स करत होत्या. आता मात्र चरणनं सगळं डिटेलमध्ये सांगितल्यानंतर आता कोणालाच काही बोलता आलं नाही. तेवढ्यातच आता कमळी जाते नयनताराजवळ. नयनताराला बोलते, नयनतारा मॅडम, खरंच मला माफ करा, पण मी ना तुम्हाला खरंच खूप डॅशिंग धाडशी बाई समजत होते, पण तुम्ही असे कसे निघाला हो? तुम्ही का तसं केलं? तुम्ही मला सांगा. ठीक आहे, एक आई म्हणून तुम्ही हतबल झाला असशीला. मी पण एक मुलगी आहे, मला पण एक आई आहे. प्राजक्ताच्या इज्जतीचा प्रश्न होता म्हणून तुम्ही शांत बसला होता, पण एकदा तुम्ही ऋषी सरांना सगळं सांगायला पाहिजे होतं ना हो. प्राजक्ताला वाचवण्यासाठी तुम्ही ऋषी सरांचा बळी द्यायला निघाला होता. ही कुठला न्याय म्हणायचा? असं ती नयनताराला बोलत होती. नयनताराला म्हणत होती, एक गोष्ट लक्षात ठेवा, असल्या नालायक माणसांच्या पुढं आपण हातबल व्हायचं नसतं. एकदा तुम्ही ठामपणे उठून प्रतिकार करायला पाहिजे होता. आता अनिका हे सगळं ऐकत होती की आता कमळीनं मात्र सगळ्यांसमोर सगळं सांगितलं आहे. कमळी नयनताराला मात्र सांगत होती, तुम्ही एकदा ऋषी सरांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही जे प्राजक्ताचं आयुष्य वाचवण्यासाठी ऋषी सरांचा बळी देत होता हे काही बरोबर नव्हतं. त्यानंतर आता कमळी त्या दोघींच्याकडे वळते, त्या दोघींना म्हणते, बाई म्हणून घेण्याच्या नावाचं लायकीच आहे का तुम्ही? तुम्हाला जरा तर अक्कल आहे का? बाईची इज्जत म्हणजे काय असते? इकडे ती ग्रॅनीला बोलत असते, काय करू आजी, केस पांढरं झाले पण अक्कल मात्र शून्य आहे का? माणसायचा का जनावर आहेसा तुम्ही? म्हणजे तुम्हालाही पण मुलगी आहे ना, नात आहे. तुम्ही सांगा, एका मुलीचा इज्जतीचा खेळ करायला निघाला होता तुम्ही? जरासुद्धा तुम्हाला लाज वाटली नाही का? मला सांगा. कमळी म्हणत असते, ह्या AIच्या दुनियेमध्ये आता तरी कोण कुणाचा चेहरा वापरून कसलं बी व्हिडिओ काढते, काय बी होते. आपल्या भारतामध्ये मिनटाला बलात्कार होत असतात आणि हा असा गुन्हा आहे ज्यामध्ये गुन्हा करणाऱ्याला नाही, पण ज्याच्यावरती गुन्हा झाला आहे त्याला मात्र तोंड दाखवायची जागा राहिली नाही कुठं. आणि प्राजक्ताच्या बाबतीत जर काय, हा तुम्ही 1 मिनिट विचार करा, जो तुम्ही हा व्हिडिओ व्हायरल केला असता तर प्राजक्ताच्या आयुष्याचं काय झालं असतं? तिचं तोंड दाखवायला कुठं जागा राहिली असती का? तुम्ही कसे माणसं आहेत का जनावर आहे सा? असं आता कमळी सगळ्यांसमोर अशी बोलत असते. तुम्हाला पण लेक आहे. एक गोष्ट सांगा, तुमच्या अनिकाच्या बाबतीत हे झालं असतं तर मग तुम्ही काय केलं असतं? असं खूप रागानं म्हणत असते. जेव्हा ती कमळी बोलते तुमच्या अनिकाच्या बाबतीत झालं असतं तर काय केलं असतं, तेव्हा मात्र आता कामिनीला खूप राग येतो आणि कामिनी तिला ओरडते, गावछाप, लय बोलीस तू, तोंड तुझं थोबाड पुढीनं असं बोलीस तू, असं तिला बोलायला लागलेलं असते. रागिनी मात्र चिडीचोप बसलेली असते, तिचं कुठं नाव आलेलं नसतं. तेवढ्यातच कामिनीनं हात उघडलेला असताना अन्नपूर्णा मध्येच येते. अन्नपूर्णा हात कामिनीचा धरते आणि कामिनीचा हात खाली घेत ती डायरेक्ट कामिनीच्या कानाखाली मारते. हे पाहून मात्र सगळे शॉक झाले होते. बऱ्यापैकी सगळ्यांना वाटलं असतं, बरं झालं, हिला असंच पाहिजे होतं, हे सगळ्यांच्या चेहऱ्यावरून दिसत असतं. यावरती अन्नपूर्णा आजी म्हणत असतात की तुला माझी घरची म्हणून घेण्याची लाजसुद्धा वाटते. अगं काय ग, जनाची नाही मनाची तर तुला लाज वाटली का नाही? काय तू करत होतीस? एका पोरगीच्या आयुष्याची खेळत होतीस आणि कमळीनं तुझं पितळ उघडं पाडलं तर तिच्यावरती तू उलटा हात उघडायला निघाल्यास. तुला लाज कशी वाटली नाही ग? किती नीच पातळीला तू जात आहेस. अगं तुझ्यात एवढं विष तर कुठून भरले? असं सगळं अन्नपूर्णा मॅडमना बोलत असतात कामिनीला. त्यावरती मात्र इकडे पाहायला गेलो आपण तर अनिकाला खूप राग येत होता, कारण की तिच्या ग्रॅनी आजीला अन्नपूर्णाने सगळ्यांसमोर कानाखाली मारली होती. इकडे नयनतारा मात्र खुर्चीमध्ये शांत बसली होती. तेवढ्यातच अन्नपूर्णा मॅडम तिच्याजवळ जातात आणि तिची माफी मागायला लागतात. बोलतात, खरंच नयनतारा, मला माफ कर. काय करायचं, आमच्या घरातच साप निघाला ग. आम्ही ना अनिकाला चांगला संस्कार देऊ शकलो नाही आणि काय करणार सांग बघू. तर यावरती नयनतारा बोलते, नाही, माझंच चुकलं. मी तुम्हा सगळ्यांना सांगायला पाहिजे होतं, पण काय करणार, माझ्यातली आई मध्ये आड आली. मी कोणालाच काही बोलू शकले नाही, मी काहीच प्रतिकार करू शकले नाही. त्यावरती अन्नपूर्णा मॅडम म्हणत असतात, अगं असल्या नालायक माणसांचा आपण अन्याय सहन करायचा नसतो, उलट आपण धाडसानं त्यांना प्रत्युत्तर द्यायचं असतं, असं आता अन्नपूर्णाजी म्हणत असतात. त्यावरती नयनतारा बोलत असते, काय करणार, जेव्हा त्या व्हिडिओचा विषय झाला तेव्हा मात्र मी खूप हतबल झाले होते. मला काहीच करता आलं नाही, मी कुणाला काही सांगू शकले नाही. त्यावरती अन्नपूर्णा मॅडम म्हणतात, आता काळजी करू नकोस तू, आता तुझ्या घरच्यांना कसलाही त्रास होणार नाही, आम्हाला माफ कर, असं अन्नपूर्णा मॅडम म्हणत असतात. अन्नपूर्णा मॅडम म्हणतात, इथून पुढे आमच्याकडून तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. तेवढ्यातच आपण पाहतो काय, कमळीलाही खूप वाईट वाटलेलं असतं की आता नयनतारा मॅडम ही रडत आहेत आणि सगळ्यात पुढं म्हणजे अन्नपूर्णा आजींना सगळ्यांसमोर हात जोडायला लागल्यामुळे कमळीला खूप वाईट वाटत होतं. इकडे अन्नपूर्णा मॅडम म्हणत असतात की खरंच आमच्याकडून मोठी चूक झालेली आहे आणि आम्ही आधी हे सगळं पडताळून पाहायला पाहिजे होतं. तुझ्या घराच्याला, तुला, ऋषीला खूप त्रास झाला आहे.
आणि अन्नपूर्णा मॅडम तिला सांगत असतात की तू एक दीड धाडशी असून तू अशी वागलीस त्यामध्ये मला काही म्हणायचं नाही, कारण की शेवटी तुझ्यातली आई आहेस ना. कुठल्याही आईला आपल्या मुलीच्या इज्जतीपेक्षा काही मोठं नसतं. तेवढ्यातच आपण पाहतो काय साहेबराव मात्र इकडं अनिकाला होतात. काय अनिका मॅडम काय सांगतोय, कोणाच्या मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये कुठल्याही डिव्हाइसमध्ये जर आमच्या प्राजक्ता बेबीचा व्हिडिओ असेल तर आत्ता ह्या क्षणी डिलीट झाला पाहिजे असं आता साहेबराव म्हणतात. त्यानंतर त्या अन्नपूर्णा आजीने मात्र नयनताराला विश्वास दिला आहे की आता इथून पुढे असं काही होणार नाही, तू काळजी करू नकोस. आणि इथून आता मात्र अन्नपूर्णा मॅडम जात असं अन्नपूर्णा मॅडम म्हणतात कामिनीला, अजून काय बाकी राहिले का तुमचा तमाशा करायचा, का जाऊया आपण निघूया असं बोलून त्यांना आता निघतो असं बोलून जात असतात. तेवढ्यातच आता राजांनी जोरात ओरडतं रागिणीला, रागिणी चल. आणि आता हे सगळे जात असतात. इकडे मात्र कमळी आता कामिनी आजीला बोलते, काय कामिनी काय कडू आजी, म्हटलं होतं ना तुम्हाला तुमच्या हातानंच तुम्हाला व्हिडिओ डिलीट करायला हवे. असं म्हणल्यानंतर मात्र कामिनी मनातल्या मनात काय बोलते माहिती आहे का. कामिनी बोलते, मी आत्तापर्यंत विचार करत होते की अन्नपूर्णाची थोरली मुलगी सावत्र मुलगी जी काय आहे नाथ तीच माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे, पण खरं माझा सगळ्यात मोठा शत्रू आजपासून तू कमळी आहे. आणि तुला हा इंगा दाखवल्याशिवाय मी राहणार नाही, ह्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही, कारण की आजपासून माझा सगळ्यात मोठा शत्रू तू आहेस असं आता कामिनी मनातल्या मनात म्हणत असते. आणि आता सगळ्यांसमोर ती एकही शब्द काढू शकत नसते, कारण की तिचा हा जो पितळ आहे ते सगळ्यांसमोर आता कमळीने उघड केला आहे. त्यानंतर कामिनी तिथून गेल्यानंतर इकडे कमळी मात्र नयनताराला हात जोडून म्हणत असते, नयनतारा मॅडम मला माफ करा, तुम्ही मला ह्या घरची पायरी चढायची नाही म्हणून सांगितलं होतं, तरीही मी आज पायरी चढले, त्याबद्दल मला माफ करा आणि मी जाते असं बोलून आता कमळी तिथून निघून जाते. कारण की नयनताराने सांगितलं होतं कुठल्याही परिस्थितीमध्ये तू माझ्या घराची पायरी चढायची नाही, पण आज कमळीने ती घराची पायरी चढली होती. कमळी तिथून निघून गेल्यानंतर मात्र ही नयनतारा खूप रडत असते. आणि त्यानंतर प्राजक्ताला आणि ऋषीला जवळ बोलून घेते आणि दोघांची हात जोडून माफी मागते की खरंच मी तुमच्या आयुष्याचा जो निर्णय घेत होते ते चुकीचं होते. त्यानंतर प्राजक्ता मात्र आईला बिलगून रडायला लागलेले असते आणि त्यावरती हे दोघेही म्हणतात, आई इट्स ओके, यामध्ये तुझी काहीही चूक नाही, तू फक्त आमच्या प्रेमाचा आणि आमचाच विचार केला होता. आता आपण उद्याच्या भागामध्ये नक्कीच पाहू की आता कामिनी नवीन डाव काय टाकणार आहे कमळीवरती, कमळीचा यामध्ये कसा बदला घेणार आहे, ज्यामध्ये तिचं पितळ उघड कमीनं टाकलेलं आहे. आणि आता ऋषी मात्र आता अनिकाच्या ह्या सगळ्या ह्याच्यातून बाजूला झालेला आहे. त्यासाठी आपण उद्याचा एपिसोड नक्कीच पाहू.